नमस्कार. चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम उत्तम चवीला लागणारी आणि शिवाय पौष्टिकही असणारी शेवग्याच्या शेंगाची भाजी. आता शेवगा म्हणला की भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि आयरन असतं, तर अशीच आपण पौष्टिक आज भाजी अगदी घरच्या आपल्या मसाल्यामध्ये तयार करणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करू. तर सुरुवातीला आपल्याला ह्या शेंगा निवडून घ्यायच्यात. पहा, खूप अशा जाडीच्या घ्यायच्या नाहीत किंवा खूप अशा बारीकसुद्धा घ्यायच्या नाहीत. तर या पद्धतीच्या हलक्या जाडीच्या ज्याच्यामध्ये मध जास्त असेल ना, या पद्धतीच्या आपल्याला घ्यायच्यात आणि त्याचे दोन्ही साईडचे आपल्याला जे टोक असतात ना ते काढून घ्यायचेत या पद्धतीने. आता टोक काढते वेळेस त्याचे जे धागे निघतात ना ते सुद्धा आपल्याला वरची जी साल असते हलकीशी ती काढून घ्यायची, पूर्णपणे काढायची नाही. आणि 3 ते 4 इंचाचे असे तुकडे करायचे. खूप लहान जर तुकडे झाले तर हातात घेऊन शेंग खाता येणार नाही. त्याच्यामुळं काय करायचे, आपल्याला या पद्धतीचे पूर्णपणे असे तुकडे करून घ्यायचे. हवं असेल तर तुम्ही तुकडे झाले तेव्हासुद्धा या पद्धतीचे त्या साली काढून घेऊ शकता, पण आपल्याला पूर्णपणे याला पांढरं असं करायचं नाही, तर हलक्याशा साली ठेवायच्या आहेत. तर पहा, पूर्णपणे साली काढून झाले की स्वच्छ आपण धुवून घेऊ. तर काय वेळेला काय होतं, शेंगा जर लांबट असतात ना तर धुयाला सुरुवातीला येणार नाहीत, म्हणून पूर्णपणे या वेळेला धुवून घ्यायचं. आता आणि करूता मसाला त्याच्यासाठी आपल्याला कांदे लागणार आहे. तर 3 इथं कांदे उभे कट करून घेतलेत. 1 इंच आलं याच्यामध्ये घालायचं आहे. लगेचच आपल्याला लसण पाकळ्या सुद्धा घालायच्या. 10 ते 12 इथं लसण पाकळ्या मी घालून घेतल्यात. थोडीशी कोथिंबीरची आपल्याला देठं घालायची. तर अधिक कोथिंबीर घालायची नाही, देठं घालायची म्हणजे चव छान लागते. पाणी थोडंसं घालून याला छान असल्या आपल्याला वाटून घ्यायचं. एकदम मस्त अशी प्युरी झाली पाहिजेत. तर पहा, एकदम छान ही झटपट मसाला तयार झालेला आहे. आता काय करायचं, कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर 4 माप इथं मी तेल घातलेलं आहे. अर्धा चमच जिरं, अर्धा चमच मोहरी घालायची. दोन्हीला छान तडतडू द्यायचं आणि जो मसाला तयार करून ठेवला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा. आता मसाला घालून झाला की छान याला तेलामध्ये परतून घ्यायचं, जोपर्यंत तेल सुटणार नाही ना तोपर्यंत. कारण कांदा लसूण हा कसा असतो, त्याच्या चव कांद्या लसणाची ही कच्चेपणा याच्यामध्ये येऊ नये त्याच्यासाठी छान असं तेल सुटलं की त्याच्यामध्ये नंतर आपण मसाले घालू. आता मसाल्यामध्ये सुरुवातीला आपल्याला घालायचं आहे मिरची पावडर. तर इथं 1.5 चमच मी मिरची पावडर वापरलेला आहे. खडा मसाला घालायचा अर्धा चमच, अगदी पाऊण चमच घालायचा कांदा लसूण मसाला आणि 1 चिमूट आपल्याला हळद घालायची. सर्व जिन्नस घालून छान असं परतून घेऊता. याला सुद्धा आपल्याला तेल सुटू द्यायचं आहे. जास्त वेळ नाही, 1 मिनिट पुरेसा होतो. तर पहा, मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा. तर टोमॅटो घेतलेला आहे, तुम्हाला हवं असेल तर याची प्युरीसुद्धा करून घेऊ शकता. 2 टोमॅटो आहेत, मी बारीक असे त्याचे काप करून घेतलेत. आता याला सुद्धा छान परतून घ्यायचं. आता टोमॅटो घातलं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ, म्हणजे टोमॅटो छान आणि लवकर हा मऊ पडतो. तेलामध्ये मीठ घातलं ना खूप लवकर हा मऊ पडतो. तर पहा, इथं मी मीठ चवीपुरतं घालून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला भाजीला जसं लागेल ना तसं टाकून थोडंसं घालून घेऊन छान परतून घ्यायचं. तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबर. आता खोबर सुरुवातीला सुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. माझ्याकडे कीस होती ती मी इथं घालून घेतलेली आहे पाऊण वाटी. त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आणि आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. 1-4 चम्मच घातल्या तरीही चालेल. अर्धा कप इतकं पाणी घालून आपल्याला काय करायचं, याला छान हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले आपले छान व्यवस्थित असे याच्यामध्ये शिजले जातात. तर पहा, झाकण झाकून आपल्याला 1 मिनिटासाठी याला जोपर्यंत तेल सुटणार नाही ना तोपर्यंत याला झाकून ठेवून छान असं तेल सुटू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे, मसाला तयार झाला आहे. आता काय करायचं आहे, ज्या शेंगा तयार करून ठेवल्या ना त्या याच्यावर घालून घ्यायच्या आहेत. तर पहा, सर्व ही शेंगा याच्यावर घालून घेऊता. आता सुरुवातीला मी शेंगा उकडून घेतल्या नाहीत, अशाच याच्यामध्ये छान धुवून घालून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर उकडून घ्या. 80% शिजू द्यायच्या, नंतर याच्यामध्ये या फोडणीमध्ये घालून घ्यायच्या. मी तसं न करता अशा शेंगा घालून घेतल्यात म्हणजे चवसुद्धा छान याच्यामध्ये उतरते. आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर पहा, इथे 1 लिटर मी इतकं पाणी घातलेलं आहे, पण गरम पाणी घालायचं, थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर 1 लिटर पाणी घालून आपल्याला अर्धवट झाकण झाकून छान याला झाकून ठेवायचं आहे, शिजून घ्यायचं आहे. तर पहा, 6 मिनिटाच्या नंतर छान असं त्याला उकळी येते आणि चांगल्या मऊसुद्धा पडलेल्या आहेत शेंगा. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये धनेपूड आणि मीठ घालून घ्यायचं आहे. तर 1 चमच मी धने पावडर इथं घालून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ, सुरुवातीला कमी वापरलं होतं ना म्हणून इथं मी अर्धा चमच मीठ घालून घेतलेलं आहे. दोन्हीलाही छान हलवून घेऊता.
आता आपली शेंग ही छान शिजली नाही, तर अजून आपल्याला अर्धवट झाकण झाकून याला शिजवून घ्यायचं आहे एक 7 ते 8 मिनिटांसाठी. तर पाहू शकता एकदम मस्त आपली ही शेंग शिजल्या जाते. तर अशी मऊ पडली की त्याला आपल्याला गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायची. तर पहा एकदम झटपट होणारी आणि झणझणीत लागणारी ही भाजी शेवग्याच्या शेंगाची तयार आहे.